एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये आपण कुठं चाललो असेल चला तर सांगतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही जाणार होतो पंढरपूरला आणि आज तारीख आहे 31 डिसेंबर आणि ही लास्टची एकादश आहे, म्हणून आम्ही चाललो पंढरपूरला. मस्तपैकी चारचाकीमध्ये बसून आम्ही दाखल झालो मोहोळच्या स्टँडवर. आई शपथ, ही केवढी गर्दी म्हणायची पंढरपूरला जायला. ही गर्दी बघूस तर तेवढ्यात एसटी आली आणि आम्ही चाललो एसटी मध्ये. आणि इथे येऊन बघताव तर काय फुल गर्दी होती एसटी मध्ये. असा गर्दीचा सामोरा करून आम्ही पंढरपूरमध्ये दाखल झालो. तिथनं पुढे आम्ही दगडी पुलावरून चालत निघालो इस्कॉनला जायला. गप्पा मारत मारत कधी इस्कॉन मध्ये पोहोचलो ती बी कळलं नाही बघा. मंदिरात आल्या गरुडदेवाचं दर्शन घेतलं आणि श्रीकृष्ण दर्शन घ्यायचं होतं, पण तेवढ्यात बघितलं की पडदं झाकलं होतं. मग मी म्हणलं आज काही देवाचं दर्शन होत नाही काय की. थोड्या वेळ मंदिरात बसलोच होतो, तेवढ्या शंकरनाथाचा आवाज आला. आणि मग आरती चालू झाली. आरती झाल्या सगळीजण पुढे गेली देवाचा आशीर्वाद घ्यायला. देवाचं दर्शन झाल्यावर आम्ही प्रदक्षिण घालायला गेलो. तिथनं पुढे 2 टाळकी घेऊन आम्ही निघालो प्रसाद खायला. आणि इथे येऊन बघतो तर काय भले मोठी रांग लागली होती. थोड्या वेळ तिथंच थांबून मग आपला नंबर लागला. मग काय मस्तपैकी बसला प्रसाद खायला. प्रसाद खाऊन झाल्यानंतर आम्ही प्रभात घाटावर गेलो चंद्रभागे दर्शन घ्यायला. आणि इथे येऊन बघतो तर काय लोक बोटीने पलीकडे चालली होती. चंद्रभागे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो विठ्ठलाच्या दर्शनाला. ही इस्कॉन मंदिराच्या मागचं शॉर्टकट आहे जी दगडी पुलाकडे जाते. आणि मग आम्ही चालत दाखल झालो वाळवंटावर. आणि आज एवढी गर्दी होती पंढरपूर मध्ये काय सांगू नका. आणि ह्या सगळ्या गर्दीला पार करत आम्ही दाखल झाला विठ्ठलाच्या मंदिरासमोर. नामदेव पायरीपाशी एवढी गर्दी होती नुसती चंगराचिंगरी. आणि आज मुख दर्शन घ्यायचं म्हणलं तरी सुद्धा लय गर्दी होती, म्हणून आम्ही नामदेव पायरी दर्शन घेतलं. दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. प्रदक्षिणा घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. आणि जाता जाता लक्षात आलं की आपला प्रसाद राहिला होता घ्यायचा. मग घेतला प्रसाद आणि निघालो जायला. मंदिराच्या मागच्या बाजूनं स्टँडकडे रस्ता जाते. और फिर क्या हम चले पैदल. येऊन पोहोचला पंढरपूर स्टँडवर. आणि इथे येऊन बघतो तर काय सोलापूरला जायला एवढी गर्दी होती नुसती ढकली. मग आम्ही पण सामील झालो त्या ढकल्यामध्ये आणि चाललो एसटी मध्ये. एवढं स्ट्रगल करून एकदाची पोहोचलो मोहोळमध्ये. आता एवढं स्ट्रगल केलं म्हणल्यानंतर भूक तर लागणारच की. मग आलो ज्यूस प्यायला. आणि ज्यूस पेत असताना तेवढंच प्रदीप भाऊचा फोन आला आणि चला मला गाडी घ्यायला जायचं आपल्याला. आता प्रदीप भाऊची गाडी घ्यायचं म्हणल्यानंतर जावं तर लागणारच की. मग आला आपण शोरूम मध्ये. आणि इथे येऊन बघतो तर काय पोर अशी बसली होती की जसं की पोरीलाच बघायला आली ती. गजब बेइज्जती है. आणि इकडे आपल्या प्रदीप भाऊन आपल्या गाडीची डिलिव्हरी घेतली आणि मग त्यानंतर गाडीची पूजा केली आणि अशी थाटात शोरूमच्या बाहेर गाडी काढली. तर मंडळी, कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.